तरुणींचा रुग्णालयामधला एक व्हिडिओ समोर आलाय। सुसाईड नोटमध्ये निंबाळकरांसह अन्य काहींचा उल्लेख देखील आहे। आगवणे कुटुंबातील मुलीचा रुग्णालयामधला व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ती आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसते। तसंच तिच्या सुसाईड नोटमध्ये सुद्धा काही नावं समोर आली आहेत। साहेब, तुम्ही हे थांबवाय सगळं खोटं केसेस वगैरे किती अन्याय होणार आहे माझ्या आई वडिलांवरती। माझ्या ह्या इलाजासाठी माझे आई वडील सगळीकडे फिरतात। माझे वडील आज जेलमध्ये आहेत, किती दिवस हे सगळं चालणार। थांबवाय सगळं, खूप त्रास होतो। मी तुमच्या हात जोडून मागते माझ्या आई वडिलांपासून, पण मला जो त्रास होतो तो माझ्या आई वडिलांना नाही बघवत। 9 ऑगस्ट 2022 वडिलांना अटक झाली। त्याच्यानंतर 8 नोव्हेंबरला आम्ही औषध पिलो, कारण दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला घराची जप्ती होती। जी जागा तारण नव्हती त्या जागेची 4 गुंठ जागा तारण होती, त्याला पूर्ण 13 गुंठ जागा तारण घेतली। रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते ते घरी धमकी द्यायला येत होते आम्हाला, म्हणजे जगदीश कदम हे गावातलेच आहेत। ते स्वतः घरी येऊन आम्हाला म्हणाले होते की तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे। पण आज गेले 3 वर्ष झाले माझे वडील तुरुंगात आहेत। आज जे काही घडलंय त्यांनी ते म्हणतात ना, माझ्या 2 मुली आहेत, तशाच सगळ्या इतर मुली समजून ह्या सगळ्या प्रकरणाला समोर जाऊन चौकशीला समोर जावं। कारण की प्रत्येक पोलीस स्टेशनवरती प्रत्येक वेळेस आम्ही जिथं जातो ना, तिथं प्रत्येक वेळेस त्यांचे ते सुरेश राजेश शिंदे, रोहित नागटिळे हे कंटिन्यू तिथंच असतात। माझ्याकडे व्हिडिओ आहेत, आत्ता दाखवायला व्हिडिओ आहेत। प्रत्येक वेळेस आमची ज्यावेळेस FIR दाखल झाली तर तो फिर्यादी तिथं नसेल। आता पोलीस स्टेशनचे CDR तपासा, व्हिडिओ आम्ही तर किती वेळा तरी CCTV फुटेज मागितल्यात, पण आम्हाला माहिती आहे अधिकारीखाली आम्ही कितीतरी अर्ज केलेत की आम्हाला CCTV फुटेज द्या, पण देऊ शकत नाही असे उत्तर आलेत आम्हाला। म्हणून त्यांनी ते चौकशी करावी आणि त्यांची पण चौकशी व्हावी।